केंद्राकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर. पडलेल्या दरानं पिचलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न, मात्र शेतकऱ्यांचा विरोध कायम. आमदार रोहित पवार नाशिकमध्ये होणाऱ्या आंदोलनावर ठाम. 25 रुपये दराने कांदा खरेदी आणि कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, रोहित पवारांचा इशारा. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 1च जागा मिळण्याची चर्चा. शिवसेना 6 जागांवर आग्रही. 2 दिवसात महायुतीची बैठक. नीट पेपरफुटी प्रकरणात आता रद्दीवालेही रडारवर. लातूरमध्ये 50 रद्दीवाल्यांची सीबीआयकडून चौकशी. रद्दीतल्या कागदपत्रांचाही तपास होणार, तर मनीषा हवालदारचा मोबाईलही धागे उलगडणार. राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, तर सांगलीतील डाळिंबांच्या बागांचं पावसामुळे मोठं नुकसान. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमधील आशियातील सर्वात उंच रोपवेत तांत्रिक बिघाड. रोपवेत अडकलेल्या 300 पर्यटकांची तब्बल 7 तासांनंतर सुखरूप सुटका. आज बंगळुरू आणि गुजरात संघामध्ये रंगणार IPLची पहिली क्वालिफायर लढत. धरमशालाच्या मैदानावरती खेळवली जाणार मॅच. जिंकणाऱ्या संघाला मिळणार थेट फायनलचं तिकीट.